ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्याच्या मावळमधल्या कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी कालचा रविवार हा घातवार ठरला। कुंडमळ्याजवळच्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि याच दुर्घटनेमध्ये 4 पर्यटकांचा मृत्यू झाला। या मृतांमध्ये 3 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। काल एनडीआरएफ कडून रात्री 10 वाजता रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं आणि आता अगदी थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल। आतापर्यंत एकूण 51 जणांना वाचवण्यामध्ये यश आलंय। 8 जणांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत, तर इतर 32 जण किरकोळ जखमी झालेत। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली। काल दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। यावेळेला धोकादायक पुलावरती 100 पर्यटक होते अशी शक्यता आहे, तर काही जणांनी आपल्या दुचाकी सुद्धा या पुलावरती चढवल्या होत्या। याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला आहेत आपल्यासोबत। नाझीम, अगदी थोड्याच वेळात हे बचाव कार्य सुरू होईल असं कळतंय। मगाशी तुम्ही दाखवल्याप्रमाणे कोकणामधली सुद्धा एक टीम या ठिकाणी पोहोचलेली होती। काय सध्याची स्थिती? खरं तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून पथकं या ठिकाणी येत आहेत खरं, परंतु अद्याप ही बचाव कार्याला सुरुवात झालेली नाहीये। त्याची कारणं जी आहेत ती माझ्या मागची दृश्य सांगू शकतात। कारण पावसाचा फ्लो जो आहे तो कशा पद्धतीनं वाढतोय आणि त्याच्यामुळं हे इंद्रायणी नदीचं पात्र जे आहे ते अतिशय दुथडं या ठिकाणी वाहत आहे। त्यामुळेच हे बचाव कार्य अद्याप सुरू झालेलं नाहीये, कारण पाऊस थांबत नाहीये। दुसरीकडे हा महत्त्वाचा बाब ही आहे की जी दुर्घटना घडली आहे, जो पूल या ठिकाणी कोसळलेला आहे, तो पूल या ठिकाणी अतिशय कुमकुवत या ठिकाणी झाला होता आणि हा 1.5 वर्षापासून पूल जो आहे तो रहदारीसाठी बंद होता। तशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी इंदोरी यांच्याकडून लावण्यात सुद्धा आलेल्या होत्या। त्यानंतरही या पुलावरती पर्यटक चढले, दुचाकी जे आहेत ते या ठिकाणी जात होते आणि म्हणूनच पुढे जाऊन असं ही दुर्घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। खरं तर लोकांसाठी अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या पोलिसांकडून सुद्धा या ठिकाणी लावल्या गेल्या होत्या। त्याच्यामुळं जे इथं पर्यटक आलेले होते त्यांचाही निष्काळजीपणा यामध्ये होताच, हे सुद्धा या ठिकाणी अधोरेखित करायला हवं। परंतु 1.5 वर्षापूर्वीपासून जर हा पूल बंद होता तर मग नवीन पुलाचं काम का सुरू झालं नाही? खरं तर नवीन पुलासाठी 8 कोटी रुपयांचा निधी होता। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा पूल उभारण्यासाठीच्या प्रक्रिया सुरू होत्या। आता या ठिकाणी प्रांताधिकारी नवले यांनी सांगितलं की 10 जूनला यासाठीचं टेंडर काढलं होतं, वर्क ऑर्डर सुद्धा झालेली होती, मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नव्हती। इतका उशीर 1.5 वर्ष नेमकं प्रशासन काय करत होतं हा खरा प्रश्न आहे। कारण 1.5 वर्षामध्ये हा पूल सुद्धा या ठिकाणी उभा राहिला असता आणि ही जी काल घडलेली दुर्घटना आहे ती घडली नसती। 4 जणांचा जो जीव गेला ते सगळे आपल्यात असते आणि त्यामुळेच आता या बेजबाबदारपणाला नेमका दोषी कोण, आता कुणावरती कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मावळ तालुकाचं जे प्रशासन आहे ते या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हात दाखवतंय। आता सार्वजनिक बांधकाम विभाग कशावरती बोट दाखवणार आहे हे प्रश्न असणार आहे, कारण आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे की अशी दुर्घटना घडली की प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवण्यातच धन्यता मानत असतं। बरोबर, एकमेकांकडे बोट दाखवणं सोपं आहे, मात्र जबाबदारी झटकून चालणार नाहीये। धन्यवाद नाझीम, वेळोवेळी अपडेट घेत राहू।